स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना दिलासा देताच ताकीदही दिली आहे। समन्स कायम ठेवण्याच्या अलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली। मात्र भविष्यात अशी वक्तव्य केल्यास परिणामांना सामोरं जाण्याची तयारी ठेवा अशी तंबी देखील राहुल गांधी यांना देण्यात आली आहे। सावरकर बदनामी प्रकरणी उत्तर प्रदेशातल्या ट्रायल कोर्टाने राहुल गांधींना समन्स बजावलेलं। या विरोधात त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं, पण हायकोर्टाने हा निर्णय कायम ठेवला। त्यामुळे राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली। सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना दिलासा देतानाच ताकीदही दिली आहे। तर नेमका कोर्टाने काय म्हटलंय ते बघूया। लखनौ कोर्टाच्या समन्सला स्थगिती देतोय, पण तुम्ही अशी वक्तव्य करू नये असं सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना बजावलं। स्वातंत्र्य सैनिकांना तुम्ही असं वागवणार आहात का, असाही प्रश्न विचारण्यात आलाय। तर यापुढे अशी वक्तव्य कराल तर आम्ही स्वतःहून दखल घेऊ असंही कोर्टाने म्हटलं। सावरकर आणि स्वातंत्र्य सैनिकांबद्दल तुम्हाला असं बेजबाबदार बोलू देणार नाही। स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलंय। सावरकरांप्रमाणेच गांधीही व्हॉइसरॉयला लिहिलेल्या पत्रात तुमचा विश्वासू नोकर म्हणायचे। तुमची आजी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना सावरकरांचं कौतुक करायची। तुम्हाला भारताच्या इतिहास भूगोलाची माहिती नसताना असं कसं बोलता? राहुल गांधींचं एक स्थान आहे, पक्षनेते आहेत, मग असं संकट का ओढवून घेतात? महाराष्ट्रामध्ये सावरकरांची पूजा होते आणि तुम्ही अकोल्यात जाऊन असं विधान कसं काय करता? सावरकरांबद्दल असं विधान तुम्ही का केलं? असे सगळे प्रश्न यावेळी कोर्टाने विचारले आहेत। पत्रात युअर सर्वंट म्हटलं म्हणून सावरकर इंग्रजांचे नोकर होत नाहीत असंही कोर्टाने म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।